गणेशाय नमः। जय जयाजी यदुकुलटिळका भक्तिपंकजाचा सदैव अर्का मुनिमानस कोर पाळका कुपापीयुषा चंडातू भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा अससी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रकटलासी करविंशती प्रताप सहन संकटी घातले देवतेने तदर्थ सकळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी देव पिप्रांचे संकट पाहून मत्स्यकुळाते करी धारण मग उददीते गगन दाऊन शंखासुर धरियेला तेवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीत उददी मंथूनी शंखा तोषवीत महाराज कृपार्णव राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खूजटपणी संकट पडता सुरगणी फरशधर झालासे अपार भक्त प्रेमा सघन त्यात स्थिरावले पंडूनंदन शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागले अध्यायी केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे तरी शोते सिंहावलोकनी कथा पहा फुले मनी 12 मल्हार मार्ग धनुनी जाता झाला मच्छिंद्र तो 12 मल्हार काननात मुक्काम उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथे देखिल्या इकडून जाती तिकडून येती ऐशा येरझारा करीती ते पाहून नाथ जती म्हणे भूतावळे उदेले तरी याते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्याते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावेळे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समरंगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपीरत्न देवी तुळशीसी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानापासून थोरापर्यंत समय कार्य घडून येत पहा अर्णवा झुरळे निश्चित वाचविले म्हणताती तन्याये कल्पनी चित्ती नाथ भूतांच्या बैसल्यार्थी मग अंबिका अस्त्र स्पर्श शक्ती प्रेरिता झाला तिची क्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरु मेदिनी मग पदधरी आवळोनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही धरीत असे कर्णरथ चक्रे गिळूनी करी कुंठित गमन संधान करुनिदी तन्याये स्पर्श शक्ती करी भूतपदाधरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना जैसे तरु एकाची ठाई वसती अचळ प्रवाही तन्याये भूते सर्वही खुंटोनिया टाकिली तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळोनी येता क्षितीत जमोनिया येताती तव ते दिवसी झाले कुंठित वेताळ भेटीचे राहिले अप्राप्त येरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तया ते मग अन्य भूता ते विचारित शरभतीरीची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमनकरिते झाले भूत शरभतीरी येऊनी त्वरित निजदृष्टी पाहाती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना मग त्या मंडळा निकट येऊन उसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला येरी म्हणती अनेक ते भेद मही उचलूनी देता पद कोणवाला हे सिद्ध तेने कळा रचियेली मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून
गुप्तरूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी ते जागळा, शेंदूर चर्चिला असे भाळा. तया माझी भूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती, ये वस्तीस पातल्या रत्नज्योती. हेमगुणी गुंफोन निगुती, कबरी भारी वेष्टिला. ललाट अफाट विषा पिंगटा, वटदुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा, आगरी समग्र दृष्टी पाहतसे. अर्कनयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहुदंड सरळ, अजानुबाहू ते जाळ. की मल विमल करुणी स्थळ, बहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य विरगुंठी, कंधा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवितसे. बाहुवटे हनुमंत, वीर कंकण करी शोभत. कुबडी फावडी घेऊन हातात, बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र, की सकळ योगी यांचा भद्र. जैसा नक्षत्रगणी चंद्र, तेजा माझी डवरतसे. ऐसे पाहुनी एक भूती, मना माझी करिता ख्याती. येण्याची व्यक्त केले क्षिती, भूतगणा वाटतसे. मग ते होऊन संदेहस्त, नाथासी म्हणती भूते पतित. जाऊ द्या स्वामी करा मुक्त, आपुलाल्या कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले, तुम्ही मुक्त केबी राहिले. येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. तरी महाराज करी मुक्त, जाऊ द्या वेताळ नमनार्थ. यावरी त्यांसी म्हणे नाथ, सोडणार नाही सहसाई. तुमचा वेताळ आदी राणीव, जाऊनी त्या ते त्वरे सांगावे. येरू म्हणती मग अपूर्व, भले नो हे महाराजा. वेताळ खवळता बाबरदेव, हे महाबळाचे असती अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकून कंदूक भाव, मही खेळती महाराजा. नवनाथ जैसे सवळी, तया माझी फोडिती कळी. तया सवे कोणी रळी, केली नाही आजन्म. नवनाग जैसे सबळी, तया माझी फोडिती कळी. तया सवे कोणी रळी, केली नाही आजन्म. देवदानव गंधर्व सती, तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात स्वामी तया प्रती, श्रुत करू नो हे जी. येरू म्हणे संपादनी, येथे काय करिता दावनी. तुमचा वेताळ पाहीन नयनी, बळजेठी कैसा तो. ऐसी ऐकूनी भूते भात, म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेथ तो वेताळ भूत, तयापाशी पातले. राया वेताळासी करुणी नमन, सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतासी विघ्न, जोगी एक आहे की. तेने खेळून मंत्र शक्ती, मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो हेची गती, तुम्हा करीन महाराजा. नैसे ऐकुनी पिशाच राव, परमक्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. मग भूत भृत्य जासूद हलकारे, जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा, बंगालादी पातले. माळवी मेवाड तेलंगण, कर्नाटकी देश दक्षिण. कुंडाळ कैकाड विलंब वचन, सप्तद्वीपीचे पातले. सकळा श्रुत करुणी गोष्टी, पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक एक कोटी, समारंभा पातले. अष्टराणी व तयांचे नाव, महावीर विद्याकारणी सर्व. महम्मद महिषासुर धुळोवा नगरवे, बाबर झोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार, म्हणून वीरात त्याचा संचार. तोही एक कोटी भार, घेऊन या मिळाला. असो ऐसे कोटी भार, उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आग्या वेताळवीर, येऊन या पोहोचला. सकळ वेताळापासी येऊन, कथिते झाले सिद्ध गमन. मग सकळ सांगूनी वर्तमान, समारंभी चालिले. येऊनी शरबती रापती, अष्टही कोटी कुल्हाळ करीती. तेने धनानी अमरक्षिती, आणि पाताळी आदळतसे. ते पाहूनी मच्छिंद्रनाथ, करी कबळी विभूती पात. आराधुनी मंत्रशक्ती ते, लखलखित पै केले. स्मरण गांडी व विभूती शर, सज्ज करीती अति तत्पर. परी सर्वांचा प्रताप, पहावया स्थिर. मही विराजे उगलाची,
परी वज्रास्त्रमंत्र जपून भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवीतसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नो हे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैसा पर्जन्याच्या धारा वर्षावकरीती अपारंबरा परी वज्रास्त सबळ मोळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ स्वरूपे करुणी अति विशाळे तरु ताकती उपटुनी बळे पर्जन्यधारा सारिखे पराते वज्रास्त्रमौळी दयान गणिती तये काळी तरु संचवूनी पर्वतमौळी पर्णकुटी ती जाहली ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर चिकुळ जीवजंतू ची पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उददी मिरवूनी आकाशा पाठी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवीतसे परी तो दृश्य अदृश्य जाणूनी प्रलयाग्नी पाहती गुप्त होबुनी मग पहा उदधी तो या सांडोनी आकाशात मिरवू त्या परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्रमंत्रे करुणिया शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पुनी भूतांगणी कल्पितसे तिने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसे पूर्वी भूताते रहाटी तेचे झाले सर्वास परी अष्टजनजे तयांचे नृप महाबळी प्रतापदर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडूनी धरिले हे तो नेनो निकट आले मच्छिंद्राते आकळावया परी भोवते आहे वज्र संपन्न लागणला चाले काही तेने परी परम बलाढ्य वेताळ संधान निकटांगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र केची गिळून गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रकट उभयताची झाली झकट जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झुंबी खबळले एकमेकामही पाडिती तेने दळाना उठे क्षिती अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शिव समस्तके हेलावती कुर्म म्हणे त्या अति व्यद्भुती वराह सावरुनी नेटे दंती महिलागी उचली तसे येरीकडे सप्तजन कौळू पाहती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरुणी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा तरी तो नाथ अतिचपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभकर्ण मरु आणि मालिमल मुचकुंद त्रिपुर बळजेठी ऐशी सप्तदानव हाटी साती देवते बळजेठी लुंबी झुंबी पातले झोटिंगाते मधु झकटे खेळराती कुंभकनेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोटधरणी झगडती महम्मदा लागी मरू भिडत मालिमल मुंजाते आल्हाडीत महिषासूर अति मुचकुंद उन्मत्त त्या ते भिडतसे धूळोवान वीर समर्थ त्रिपुर झगडे तया निरत मैसे का मंत्री अस्त्रदैत्य सप्तजन आल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला तिदनान एकमेका मही कारण आकळावया ते जल्पिती एक दिन एक रात्री साती जणान विश्रांती लाथा केवळ हुण्या देती वर्मावर्मी जाणून या तेने करुणी प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तडती आदळोनी मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्तदानव अदृश्यवर होते झाले एकसरे येरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाहुनी हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे तेने धाये अतिसबळ
मूर्छित पडला वेताळ, मही पडता उता वेळ, अदृश्य झाली शक्ती ते येरीकडे मच्छिंद्रनाथ, वाताकर्षण विद्या जल्पत, तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला तुरेने, येता येता साती जणी लगट करती निकट येऊनी, तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झालासे, सिद्ध प्रयोग होता नीती संचरतो अष्टदेहा प्रती, तेने करुणी बातगती आकर्षण होत असे, जव जव आकर्षण वात होत, तव हस्तपादाचे चलन राहत, परमक्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरभावया, ऐसी होताची अष्टमावृत्ती, मग एकमेकांप्रती बोलती, आता आसडुनी अहमवृत्ती शरणवेगी रिघावे, नात्री जोगी आहे कठीण, भूतासह आपुला घेईल प्राण, तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नंदावे, जैसे रामप्रसादे करून लंका राणी व विभीषण, की वालीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव, कन्याये येथे करून वाचवावा आपुला प्राण, उपरी जीवली या संगोपन, आश्रय होईल हा एक, जैसा दरिद्रियाला परिस, की चिंतामणी चिंतित्यास, की पियुष लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी, की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले साह्यवंत, तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा, ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुनी नीटका, म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रतापा, तन्याये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती, योजू नको महाराजा, तरी आता अनन्य शरण, आहोत आमुचा वाचवा प्राण, जैसे कचा शुक्रे दान संजीवनीचे पै केले, तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेनो निरळी तुझ कारण, केली परी उचित धन प्राप्त झाले संध्याची, जैसा जटायू आणि संपाती, दानव दाऊ गेले गभस्ती, परी भोगदशा प्राप्ती सध्याची, झाली लाभावरी, कन्याये येथे झाले, तरी कृपेची बसवी पावले, चलन वलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया, आता क्षणे ककरसी आळस, आम्ही जाऊ परठायास, तिने लाभत व हस्तास, काय मिरवेल तुझ लागे, तरी आमुचा वाचवावा प्राण, मग नाम तुझे मिरवू जगा कारण, सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की यमे पाळले यमदूत, किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत, कन्याये आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की, हे जरी म्हणशील खोटे, तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे, आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की, गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृहत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवू की, ऐशी पातके रौरवक्षिती, भोग मिरवू संवत्सर आयुती, या ते साक्ष चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवू का, ऐसे आमुचे बोल निश्चित, आया वाचा धरुणी निश्चित, तरी आता होई कृपावंत, दया लहरी मिरवावी, यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व, त्या ते साह्यभूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे, जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी, साह्य करावे मंत्रा लागुनी, कोणी तरी घोकीला, मग अष्टही म्हणती अवश्य, कार्य करू निसंशयास, मग साधन प्रयोग आपुला भक्ष, पृथक पृथक सांगितला, अष्टकोटी भूतावळी सहित, भक्ष साधन सांगितले समस्त, जेणे पथे कार्य जगात, निश्चये आम्ही मिरवू की, पूजा पुरस्कर अभ्युत्थान, मंत्रासहित निर्वाण, मंत्र उजळला स्थापूनी ग्रहण, पर्वणी ते नेमिले, ऐसा निश्चय सांग होता, मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता, समूळ नासून गेली वार्ता, आकर्षण अस्त्राची, हेरीकडे अष्टकोटी भूताबळ, जोगिनी इत्यादी सकळ, स्पर्शू पाहती चरणकमळ, मही व्यक्त होऊन या, तेव्हा जलपुनी विमुक्तास्त्र, मुक्त केले पिशाच सर्वत्र, मग मच्छिंद्र पदन्यस्मुनी पवित्र, सन्मुख उभे राहती, बद्धांजुळी उभयकर, उभे असती ते समोर, वाणी वदिले जय जयकार, धन्य मच्छिंद्र म्हणोनी, मग त्या मंडळीत मच्छिंद्र, कैसा शोभला मूर्तिमंत, जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत, शशीनाथ मिरवला, की रश्मीपाल मंडळात, तेजे गहीवरला प्रभे आदित्य, की सुरवर्गणी शचीनाथ, स्वर्गामध्ये मिरवला, शिवगण समुदायी,
परमशोभत न गजावई की विष्णू गुणात शेषशाही प्रभुत्वपणी मिरवला की दानवान माझी उषगनामूर्ती की देवा माझी बृहस्पती की प्लूतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे देवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक जे बोलती बोलावून सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा वदला असे तरी त्याचा घाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होताची ऐसे ऐकूनी या भूते पश्य म्हणती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवरमज द्यावा तुमचे आमुचे समरांगण झाले सबळबळे करून या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते व्याख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रियमाना वा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडूनही साहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रालागी न देखती की अविंद्य जैविका शुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा असावे ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा इंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळवून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे हे आख्यान जो पाळिता त्याशी कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वता कृपा करुनी सर्वांनी ऐशी ऐकूनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे बदुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्या ते स्वस्थाना ते चालिले अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले इकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार तेथीचा विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालिला तैशीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढिले अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो ह्या कथासार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी तो पठण करिता जाईल प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुततया ते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करून या स्वस्ती स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदापरी सोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडहा कृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार पंचमोध्याय समाप्त।